इंडस्ट्रीजमुळे परिसरातील नागरिकांना मळीयुक्त दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता. मात्र त्यांच्या या विधानाचा विपर्यास करून त्यांनी टिळकनगर कंपनी बंद करण्याची मागणी केल्याचा संभ्रम पसरवला जात आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून दत्तनगर आणि टिळकनगर येथील काही पुढाऱ्यांनी आमदार ओगले यांच्या विरोधात बैठका घेऊन प्रतिकात्मक जोडो मारो आंदोलनाची हाक दिली आहे. आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत बोलताना टिळकनगर इंडस्ट्रीज लोकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देत असली तरी कारखान्यातून निघणारे मळीयुक्त पाणी जनावरांसाठी आणि शेतीसाठी कसे वापरणार असा सवाल केला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर इंडस्ट्री आहे, खूप जुनी इंडस्ट्री आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करते. तर या इंडस्ट्रीच्या आसपास हे अशा पद्धतीचं पाणी मिळतं. हे पाणी मी पहिल्या दिवसापासून आणतोय, पण मला आज संधी मिळाली. हे पाणी लोकांनी कसं प्यायचं? इंडस्ट्री लोकांना प्यायला पाणी देते, पण जनावरांना आणि शेतीला हे पाणी वापरणं बिलकुल योग्य नाही. माझं पर्यावरण विभागाला आपल्या माध्यमातून विनंती असेल की या इंडस्ट्रीची पूर्ण चौकशी करून जर हे अशा पद्धतीत त्यांनी पाणी सोडत असतील खाली आणि हे पाणी जर व्यवस्थित 7 ते 8 आसपासच्या जवळपास 300-400 गावांमध्ये 300-400 एकरांमध्ये ही इंडस्ट्री मोठी आहे आणि तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. माझी विनंती आहे की या बाबतीत आपण आपल्या माध्यमातून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी. आमदार ओगले यांनी अधिवेशनात केलेल्या विधानाचा गैरअर्थ लावत काही पुढाऱ्यांनी अपप्रचार करून ओगले यांनी टिळकनगर कंपनी बंद करण्याची मागणी केल्या अफवा पसरविल्या. यावर आमदार हेमंत ओगले यांनी तात्काळ स्पष्ट श्रीरामपूरला लागून तो जागा आहे पूर्ण आणि बरोबर कंपनीची आणि श्रीरामपूरच्या मध्ये खूप सारी जमीन पडून आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचं तिथे लक्ष असू शकतं असं आहे आणि एकंदरीत ती परिस्थिती पाहता कंपनीचं काम होतं की त्यांनी त्याच्यावरती काहीतरी थोडासा तोडगा काढणं गरजेचं होतं. पाणी खराब झालंय, मग ते पाणी कशामुळे खराब झालंय, काय झालंय याचं त्यांनी पाहणं गरजेचं होतं. परंतु ते पाहिलं सतत ते म्हणजे मळीचं पाणी खड्ड्यात मध्ये भरल्यामुळं ते जमिनीमध्ये कुठे ना कुठे मुरला गेला आणि आज त्याचा तो त्रास सगळ्या लोकांना होतोय. परंतु मला कंपनीच्या सकाळी काही लोकांचा फोन आला की आम्ही निश्चित त्याच्यावरती उपाय तोडगा काढू आणि हा प्रश्न सोडू. परंतु तरी मी कालच पत्रक या संदर्भात काढलंय की माझा कुठलाही हा असा उद्देश नाही की तिथल्या लोकांना त्रास द्यायचा किंवा कंपनी बंद करायचा. परंतु निष्कारण याचं राजकारण करून काही लोकांनी काल रात्री बैठका घेतल्या. परत 22 जुलैला काहीतरी रास्ता रोको करणार आहेत, परत तोंडाला काळं फासणं. जर लोकशाही असेल तर मग ठीक आहे, काही हरकत नाही, कारण तो शेवटी त्यांचा प्रांत आहे, कारण त्यांना याच्यात राजकारण करायचं आहे. मला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. मला ना त्या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊन द्यायचा, ना तिथं काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय होऊन द्यायचा. आमदार ओगले यांच्या या भूमिकेला बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी आमदार ओगले यांचे अभिनंदन केले आहे. बाधितांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही पुढारी यात राजकारण करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. हे असेच करतात. आम्ही प्रत्येक ठिकाणी उपोषण केलं, सगळं केलं, कंपनीवर बसलो, लहान लहान लेकर घेऊन. ते आमची काही दक्षता घेत नाही. आमचं एवढं मळीचं पाणी नाचलेलं आहे, ते आम्हाला फक्त आश्वासन देते, आता तुमचे मुलं कामाला घेऊ, नंतर घेऊ. यांनी असं करू करू आम्हाला आतापर्यंत त्यांनी आमच्या लेकरा बाळांना खायला भाकरी नाही घरामध्ये. शिक्षण झाले नाही आमच्या मुलांचे. आम्ही आजारी आहे, आम्हाला साखरीचे आजार आहे, कोणाच्या प्लेटलेटच्या पाण्यामुळे कमी होते. आमदार साहेबांनी बरोबर हेतू मानलेला आहे आमच्यासाठी. ते काय म्हणले नाही तुमची कंपनी पण ठेवा, त्यांनी ते काम करा, तुम्ही काम करा शेतकरी. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे आमचे शेतकरी बंधू काम धंद्याला त्यांनी लावा, रोजीरोटी त्यांना कामाला घ्यावा आणि आमचे 3,000 लोक काम करते तिथं. पण आमच्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे? आम्ही 6 वखत उपोषण केलं तर त्यांनी आमचं काहीच मान्य करीना. फक्त आश्वासन देतो आम्ही तुम्हाला इथं कलेक्टर सामने, तहसीलदार सामने त्यांनी सगळं हे केलेलं आहे, मान्यता केलेली आहे. आणि पोरायला या म्हणतात आणि तिथं गेलं का कंपनीच्या बाहेर हाकलून देतात. पोरावर हे करते, ते आरोप टाकीतात, तुम्ही आम्हाला भांडायला येता म्हणून. आणि तहसीलदार पुढे त्यांनी मान्यता मानलेली. जो प्रश्न मांडला त्या संदर्भात आपलं काय मत? हेमंत ओगले साहेबांनी
कुठल्याही प्रकारचा चुकीचा मुद्दा मांडलेला नाही. काय होतं, काही राजकीय लोक स्टंट करण्यासाठी आवाज उठवून आता कंपनी बंद करण्याचा मुद्दा यांनी कुठल्याही प्रकारचा मांडलेला नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, त्यांची नुकसान भरपाई द्या आणि जे लोक काम करतात ते लोकांनी बी काम केलं पाहिजे. कंपनी बंद पाडण्याचा कुठल्याही प्रकारचा हेमंत ओगले साहेबांचा मुद्दा नाहीये. आणि काय होतं, राजकारणी लोक त्यांचा फायदा आणि 2 पैसे भेटण्यासाठी स्टंट करून या गरीब शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का नाही? आणि काय होतं, आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मला एवढंच म्हणायचं, या शेतकऱ्यांनी काय केलंय, आता कंपनीचं पाणी आमच्या जमिनीमध्ये उतरलेलं आहे आणि जमिनीमध्ये उतरलं याचा अर्थ काय आहे का आमच्या अन्नात माती घालून कंपनी तिथले लोक कामगार लोक पोट भरतात. अहो तुम्ही आमच्या बी रोडी म्हणजे आम्हाला बी रोजगार मिळाला पाहिजे ना. तुम्ही आमच्या अन्नामध्ये माती कालवली, तुम्ही आमच्या अन्नामध्ये माती कालवून तुम्ही रोजगार कमवता. या प्रश्नाचा म्हणजे काही उपयोग नाही या गोष्टीचा. तुम्ही पैसे कमवा, आम्हाला बी पैसे कमवता ना. आम्ही काय कंपनी बंद करता असं कुठल्याही प्रकारचं भाषण केलेलं नाहीये आणि आम्हाला बंद करण्याचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे वाटत नाही कंपनी बंद पडो. काय समस्या आहे इथल्या नागरिकांना? या भागातल्या लोकांना असं झालेलं आहे, या कंपनीच्या लाल पाण्यामुळे लोक आजारी, लहान मुलं आजारी पडतात, वयस्कर लोक आजारी पडतात, गाया मारायला लागल्या. यापूर्वी आम्ही गायांचा व्हिडिओ दाखवला, ते म्हणतात का आम्हाला माहित नाही कशामुळे गाया मेल्या. अहो प्रत्यक्ष आमच्यामध्ये म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली आहे का या कंपनीमुळे आम्हाला या जमिनीला भाव भेटत नाही, हे लाल पाणी असल्यामुळे. आणि बेभावात आम्हाला जमिनी विकावं लागू राहिल्या इथं आणि जीवन मरण्याचा प्रश्न आमच्यात म्हणजे हे झालेलं आहे, घडलेलं आहे आता. त्यामुळे या कंपनीने काय करायचं, ह्या भागातले जेवढे शेतकरी त्यांना न्याय देण्यात यावा आणि त्या कंपनीतले लोक जेवढे कामगार काम करतात यांनी त्यांच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकणे का आम्ही कंपनी बंद करणार आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची कंपनी बंद नाही करायची, पण आम्हाला पण न्याय द्या. बस एवढीच विनंती आमची. आणि ओगले साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे मंत्रालयामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा नाही. आणि हे बाकीचे जे राजकारणी लोक आहेत यांनी जो मुद्दा मांडलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे आणि याच्यामध्ये ओगले साहेबांचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. या प्रकरणामुळे टिळकनगर इंडस्ट्रीज आणि स्थानिक नागरिकांमधील दूषित पाण्याचा प्रश्न मिटण्याऐवजी ऐरणीवर आला आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.